तुकार पंढरीनाथ भगवान की जय. केळवला भावे वक्ता कथा सांगे धर्म संयुक्ता वर्षोनी मेघ उद्युक्ता शब्द सत्ता अभिषेकी. आणि असे असणारे आता कथेला सुरुवात होणार आहे. भगवान परमात्म्याचं स्तवन केलं आणि कथारूपी पाऊस, कथेचा पाऊस या असणाऱ्या श्रोत्या वर्गावरती पाडा असं या ठिकाणी बोलतात. पूर्वाध्यायी कथा सुरच वाचविले सुवेळापतीस यावरी भक्त उदास करी भजन स्वानंदे. आणि आता पाठीमागच्या अध्यायामध्ये सुवेळा तिच्या नवऱ्याला आणि लेकराला मानकोजी महाराजांनी वाचवलं. आणि आता मानकोजी महाराज धामणगावमध्ये भगवंताचं भजन करत असताना एक दिवस काय झालं. दुःख सुखाच्याच पेटेन मानितो वीर वरिष्ठ भक्ती लागली आवित झाला धीट तळीकाळा. आणि तो असणारा त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी भगवंताचं भजन करणारा दुःख शोक अंगाला स्पर्श न करणारे असे महाराज विरक्त होते. सद्वार्ता पसरली जागी ते निंदका ते उगी दुगी तेने प्रगटली युगायुगी प्रापट संगे तृणांकुर. मानकोजी महाराजांची कीर्ती वाढू लागली. जशी जशी कीर्ती वाढू लागली तशी तशी निंदकही वाढू लागले. त्यांची निंदा करणारी, त्यांना नाव ठेवणारी, त्यांचा छळ करणारी लोक सुद्धा वाढू लागले. सत्पुत्र धर्म पवित्र संत शेवणी तो अहोरात्र माता पिता गुरु सत्पात्र पूजी स्वतंत्र सर्वदा. आणि मानकोजी महाराजांचा श्रेष्ठ मुलगा धर्मराज नाव होतं त्याचं. आणि तो सत्पात्र होता, भगवंताच्या भक्तीमध्ये होता, आई वडिलांची सेवा करत होता. असा धर्मराज मानकोजी महाराजांचा मुलगा श्रेष्ठ होता. कीर्तन भजन छंद पित्रपद कमल मिलिंद ध्यानी मनी गोविंद श्रीपाद अरविंद भ्रमरजो. आणि तो असणारा धर्मराज पितृचं सेवन, त्यांचं दर्शन रोज घेत होता, त्यांची सेवा करत होता, भगवंताचं भजन करत होता. असा धर्मानं वागणारा तो धर्मराज होता. वीर्य शौर्य धैर्य स्थैर्यता सकळ गुण संपन्ने विनयता सदंश सत्व शीलवंता नशे निवंता लक्षणी. आणि त्या धर्मराजाकडे सगळं होतं महाराज. यश कीर्ती प्रताप धैर्य वीर्य औदार्य सगळं त्याच्यापाशी होतं असं सांगतात. यौवन विद्या संपन्न जाणता निज व्युत्पन्न पवित्र कुळी झाला उत्पन्न जेवी कृशान काष्टी पा. आणि तो असणारा त्या ठिकाणी धर्मराज यवन होता, तरुण होता आणि सत्पात्र कुळामध्ये सुंदर अशा पवित्र कुळामध्ये त्याचा जन्म झालेला होता असं सांगतात. सावरगाव ते प्रचंड ते असती बाबाजी फंड महाप्रतापी गाव गुंड बहु कळवंड दरबारी. सावरगाव नावाचं एक गाव होतं धामणगावापासून. आणि त्या गावामध्ये एक त्या ठिकाणी बाबाजी फंड एक गाव गुंड होता. कुठं आहे? आणि तो असणारा सावरगाव मध्ये राहणारा, तो असणारा गुंडामध्ये दहशतवादी, तो असणारा बाबाजी फंड, त्याच्या घरी एक मुलगी जन्माला आली. ऐका. संत अतित ब्राह्मण सदा तया संतर्पण संसारी प्रसिद्ध जाण विवेक निपुण पुरुषार्थी. आणि तो बाबाजी फंड नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी संपन्न होता, भगवंताची भक्ती करत होता, यश औदार्य सगळं त्याच्याकडे होतं असं सांगतात. तयासी कन्या लावण्य राशी स्वरूप गुणे अति सरसी गुण गंभीर तेजो राशी रती रूपाशी ती लाजवी. आणि त्या असणाऱ्या बाबाजी फंडाच्या कुळाला एक मुलगी जन्माली महाराज. एवढी सुंदर, सीता द्रौपदीला सुद्धा लाजवेल अशी असणारी पवित्र ती असणारी मुलगी. जशी काही लक्ष्मीच सूर जमिनीवरती अवतारावी तसं ती मुलगी त्यांच्या घरामध्ये जन्मली. जेव्हापासून ती अवतरली तेव्हापासून भाग्यव्रती लागली दिवसे दिवस उपवर झाली सुरू वाढली निज लोभे. आणि जेव्हा ती मुलगी घरामध्ये जन्माला आली तेव्हा तेव्हा त्या असणाऱ्या वडिलाचं औदार्य, त्याचं यश कीर्ती संपत्ती साठा वाढत चालला.
कारण मुलगी घरची लक्ष्मी असते आणि ती लक्ष्मी स्वरूप होती. वाक्य सुधा मधुर गिरा हंस गामिनी पिक स्वरा अंगी सुगंध भय कवरा कन्यावर वरा विचारू. आणि त्यावेळेस एवढी सुंदर मुलगी होती महाराज. लक्ष्मीचा त्या ठिकाणी असणारा लक्ष्मी स्वरूप होती ती मुलगी. आणि मुलगी लहानाची मोठी झाली. वडिलांना चिंता लागली आणि वर विचारावं आणि ह्या मुलीचं लग्न करावं असा विचार त्यांनी केला. आता त्या मुलीचं नाव काय आहे वाचा. 10 वर्षी शोभे गोरी भागीरथी नाम ती निर्धारी पित्या सावळे प्राणापरी वर विचारी संयोगू. आणि 10 वर्षाची ती मुलगी बघता बघता झाली. भागीरथी नाव होतं तिचं. आणि ती असणारी मुलगी त्या ठिकाणी उपवर झाली, लग्नाला आली. मग मुलगा त्या ठिकाणी शोधावा म्हणून तिचे वडील विचार करू लागले. कस्तुरीचा सुवास काढीत अमर कोश धूप फिरत तैसा कुळशील विद्यावंत शोधी जामात फंडतो. आणि तो बाबाजी फंड आपली मुलगी जशी आहे एवढी सुंदर आहे, तरुण आहे, एवढं त्या ठिकाणी ज्ञान तिच्यापाशी आहे, तसाच मुलगा कुलशील वर्णयुक्तीने असणारा श्रेष्ठ मुलगा पाहण्यासाठी प्रयत्न करू लागला. अनेक स्थळे अनेक रीती देशोदेशी भाट द्विज फिरती यथा योग्य जोडा सुमती न वैश्य चित्ती कोठेही. आणि तो बाबाजी आपल्या मुलीसाठी अनेक स्थळ येऊ लागली. पण मुलीला शोभेल असा नवराच कुठं मिळाला, मुलगाच भेटना. कारण एवढी सुंदर मुलगी होती. त्याच्यासाठी तो असणारा शोध करू लागला. पण त्याच्या मनाला पटेल असं स्थळ भेटलं नाही. म्हणणे गावा प्रती येती पाठ पाहती पाटलाची वृत्ती पुण्यशील पुत्र सुमती धर्मनीतिवंत तो. आणि ते असणारे फिरत फिरत मुलगीला स्थळ शोधत शोधत धामणगावला आले. आणि धामणगावला आल्यानंतर पाटलाची त्या ठिकाणी वृत्ती पाहिली. आणि त्याच मानकोजी महाराजांचा मुलगा धर्मराज त्याला पाहिलं आणि ते स्थळ त्यांना आवडलं. भागारंतरवर याची फुले तैसे कुलवंश जवेले ते वर्तमान पाहुनी निवाले परत आले भाटते. आणि ते ब्राह्मण होते त्या ठिकाणी भाट होते. ते गेले आणि त्यांनी पाहिलं की धामणगाव मध्ये मानकोजी महाराज त्यांचा मुलगा धर्मराज श्रेष्ठ आहे, कुल यवन सगळं त्यांचं श्रेष्ठ आहे. ते वर्तमान घेऊन माघारी गेले. सांगती साध्यंत व्रत कुळशीळ भाग्यवंत उदार धीर सुचिष्मंत सिद्ध श्रीमंत वंदिती जयासी. आणि त्या असणाऱ्या भाटांनी त्या बाबाजी फंडाला सांगितलं आम्ही फिरलो जगामध्ये, पण धामणगाव मध्ये गेल्यानंतर ना मानकोजी बोधले पाटील यांचा असणारा मुलगा पहिल्या दृष्टीला ताकद आहे, तारुण्य आहे, शौर्य आहे, कुळ आहे असं असणारा पवित्र स्थळ आम्ही पाहून आलो असं सांगतात. यांनी पाहून सांगितले पाटीले श्रवणी ऐकिले मनी मने उत्तम झाले सुगंध लादले सुवर्ण. आणि त्या असणाऱ्या लोकांनी वर्णन केलं मुलाचं. आनंद वाटला म्हणले. सुगंध त्या ठिकाणी आला फुलापाशी. म्हणजे भागीरथीसाठी हा धर्मराजाच योग्य आहे असा विचार करू लागले. निश्चय केला नेम नेमुनी वाघशिचे या धाडिले नेमुनी उभय पक्ष सामे एकत्रपणी केली उभवणी लग्नाची. लगेचच तो असणारे बाबाजी फंड धामणगावला आला, मानकोजी महाराजांना भेटला आणि लग्नाची मागणी त्या ठिकाणी घातली. सोयरी जुळवली. लग्नाचा दिवस त्यांनी त्या ठिकाणी काढला म्हणतात. बोध पुत्र सगुण धर्मदास फंड कन्या भागीरथीस वधूवरी नेमिली सुरसा आनंद जनासी वाटला. लोकांना आनंद वाटला महाराज. मानकोजी महाराजांचा मुलगा धर्मराज धर्मानं वागणारा आणि ह्या बाबाजी फंडाची मुलगी भागीरथी दोघही त्या ठिकाणी सुंदर तरुण होते. दोघांचा जोडा पाहिला. सर्व लोकांना आनंद वाटला. असो माग माशी धरले लग्न आप्त सोय रे पिशुन लग्न छंदे झाले निमग्न असं दिसल लग्न कामार्थी. आणि मग माघ महिन्यामधली त्या ठिकाणी माघ महिन्यामधली तारीख त्यांनी लग्नाची काढली आणि सगळे सोयरे लोक वगैरे लग्नासाठी एकत्र जमा झाले. 4 दिन झाला सोहळा उभय पक्षी समान कुळा धनी न पुरे पाहता डोळा जीवी जिवाळा लग्नाचा. आणि लग्नाचा सोहळा 4 दिवस झाला. भागीरथी आणि धर्मराज यांचं लग्न झालं. आज बाबाजी पाटलाची मुलगी मानकोजी महाराजांची सून झाली.
त्यांचं त्या ठिकाणी लग्न 4 दिवस सोहळा पार पडला. यथा सांग केले कन्यादान अपार दिले आंदन गो भू वस्त्रे भूषणे सुवर्ण दास दासी गण सर्वही. आणि यथा सांग लग्न झालं. बाबाजी फंडानं अनेक आनंद दिली, कारण मुलगी झाल्याबरोबर त्यांना ऐश्वर्याची त्या ठिकाणी वृद्धी झाली होती. त्यामुळे सगळी असणारी आंदन इकडं नवरदेवाकडे त्या ठिकाणी अर्पण केलं असं सांगतात. धर्मराज भगीरथी भागीरथी जोडा शोभे धन्य जगती ममता आनंदली चित्ती धन्य मानिती संसारी. भागीरथी आणि धर्मराज ह्या पती पत्नीचा जोडा पाहिला. सुंदर अशा प्रकारे दोघही होते. ममताईला आनंद वाटला. महाराज एवढी सद्गुणी आणि श्रेष्ठ सून घरामध्ये आली याचा आनंद ममताईला झाला. वधूवरे स्वग्रासी आणली महालक्ष्मी पूजा झाली ग्रह निर्वन वडिले निर्विली निज मने झाली प्रेम सुखे. आणि लग्न झाल्यानंतर ना वधूवरे धर्मराज आणि भागीरथी पती पत्नी घरामध्ये आणली. महालक्ष्मीची पूजा झाली. देवदेव वगैरे सगळं कार्यक्रम उरकले. या परिव्रत कुळाचार शास्त्राचार प्रबुद्ध विचार ग्रस्त झाला बोध कुमार विप्रापार तुष्ट विले. आणि इकडे त्या ठिकाणी असणारा मानकोजी महाराजांचा मुलगा धर्मराज गृहस्थी झाला. आतापर्यंत ब्रह्मचारी व्रतामध्ये होता आणि आता गृहस्थ आश्रम स्वीकारला. पत्नी आली, बायको केली, त्याच्यामुळे आता तो संसाराला लागला. ऐका, समसाम्य कुळ पवित्राचार उभय पक्षी मान सत्कार ममता वाटली अपार धन्य संसार ब्रह्मरूप. आणि दोघही त्या ठिकाणी दोघही कुळ श्रेष्ठ होता आणि दोघाही कुळामध्ये त्या धर्मराजाला मान्यता देत होते. मान सन्मान मिळत होता. इकडे ममताईला मानकोजी महाराजांना आनंद वाटू लागला. यावरी वैशाखीस गेले पंढरी ओहर यात्रा झाली बरी निरविले विठ्ठल पायावरी यात्रा गजरी परतले. आणि लगेचच त्या पती पत्नीला भागीरथी आणि धर्मराजाला घेतलं मानकोजी महाराजांनी. लग्न झाल्याबरोबर पंढरपूरला नेलं आणि पांडुरंगाच्या पायावरती तो दोघांना घातलं आणि यात्रा करून माघारी धामणगावला आले. आनंद भजनाचे निमेळे दिवस जाती सुवेळे भक्त भजन प्रेम बळे आवड गोपाळ करीत असे. आणि मग अशा पद्धतीने आले. मुलाचं लग्न झालं. भागीरथी नावाची सून घरामध्ये आली. मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं. दिवसावर दिवस निघून चालले. ऐका, ग्रीष्म ऋतू आषाढ मास यात्रा समुदाय इतिहास मास वर्षा काळी पुर ओघ गंगेस मिळती तैसे वार करी. आणि त्या ठिकाणी दिवसामाग दिवस गेले. आषाढ महिना आला, आषाढी एकादशी आले आणि आषाढी आल्याबरोबर सगळे असणारे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले. ढोल दमामे वाजती नाम माळा संत गाती अभंग रसे डुलती जेने श्रीपती वश्य होईल. आणि मग रस्त्यानं जात असताना वाद्य वाजवतायत. भगवंताचं नामकरण मुखामध्ये राहतात. भजन करतात. ज्या भजनानं भगवंत प्रसन्न होईल असं भजन वारकरी करू लागले. अपार मिळाला यात्रा संघ झाला पाप पर्वतांचा भंग गाती साधू मुखीचे अभंग न पडी व्यंग नाद ब्रह्मा. आणि अशा पद्धतीने अफार त्या ठिकाणी पंढरपूरला चालले होते आषाढी एकादशीमुळं. आणि मुखामध्ये भगवंताचं भजन चालू होतं. संतांचे अभंग म्हणत होते असं सांगतात. एकादशी पुण्य दिवस भजन पूजन आदी सावकाश रात्री जागर कथेच भक्त हव्यास धरून या. एकादशी दिवशी जागर केला, भजन पूजन केलं, रात्री जागर झाला, भगवंताची त्या ठिकाणी असणारी पूजा केली. ऐका, गावोगावीचे लोक रात्री येतात अनेक जन मिळाले असंख्य तो नवलावो एक झाला. आणि त्या ठिकाणी मग आता मानकोजी महाराजांचं कीर्तन चालू होतं. प्रत्येक एकादशीला रोज कीर्तन असायचं आणि तेवढ्या वेळामध्ये गावोगावीचे लोक कीर्तनाला येत होते. गावोगावीचे लोक रात्री येतात अनेक जन मिळाले असंख्य तो नवलाव एक झाला. पांडुरंगाकडून प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सुरगुरू दासुका मानकोजी बोधे महाराज कथा चालू आहे. आणि कथेचा भाग आपण काय ऐकलं की त्या ठिकाणी प्रत्यक्ष सुवेळाचे पती आणि मुलगा जिवंत केले. मी मानकोजी महाराज आणि पांडुरंग या दोघांनी त्याला सजीवंत केल्याची कथा आपण ऐकलेली आहे. आणि त्यानंतर काय नवराव घडलं ती कथा आपल्याला ऐकायचे अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलतात. राळे रास नामे ग्राम बोधाचे ते श्वशुराचे धाम
ते गावीचे लोक निस्सीमा रात्री परमा निघाले. आता कथेला सुरुवात झालेली आहे. रायराज त्यांचं सासवडी गाव आहे आणि त्या ठिकाणी कीर्तनासाठी म्हणून त्या ठिकाणी रायराजचे लोक धामणगाव येऊ लागले आहेत. अशा प्रकारे कथा सांगू राहिली आहे. ते रात्री परम पावना जागर कथा भजन करुणा द्वादशीस करुणी भोजना मग परतून येती ते. म्हणून अशा प्रकारे कसा कार्यक्रम एकादशी दशमी एकादशी आणि द्वादशी त्याप्रमाणे कार्यक्रम झाल्यानंतर द्वादशी झालेली आहे आणि प्रसाद घेऊन त्या ठिकाणी लोक परत चालले होते. अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ते निशी माझी मार्ग चालता अभ्रपटळ झाकिले अत्रिसुता नेत्री पातली अंधता जाती तत्वता लागवे गे. अशा प्रकारे रात्रीची वेळ आहे नाही का. अतिसुत मध्ये चंद्र आणि त्या ठिकाणी चंद्र मावळलेला आहे, अंधार पडलेला आहे आणि अशा अंधारामध्ये त्या ठिकाणी लोक परत आपल्या घराला येऊ लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी होणारे म्हणतात. उचला दपते त्वरे जाता मार्गी सर्प भयानक होता पायतयाचे अंग लागता दंश तत्वता करी सर्प. आणि अशा प्रकारे रात्रीची वेळ होती आणि रात्रीची वेळ असताना मावशी लक्ष्मीला ऐकायचे, मावशी कथा ऐकायची आणि अशा रात्रीची वेळ होती आणि रात्री कीर्तन संपलेलं आहे. लोक घरी चाललेले आहेत. जात असताना एक सर्प त्याने वाटून पडलेले आहे आणि त्या सर्पाने दोष केला. अशा प्रकारे कथा या ठिकाणी झाली म्हणतात. तो काळ व्याळ भयानक संतापोनी मारिला डंख अत्यंत चढले देविख प्राण निशंक गेला पै. आणि अशा प्रकारे त्याची वाटेत जात असताना अगदी काळाकुट्ट अशा प्रकारे साप सर्प वाटेत पडला होता आणि तो साप चावलेला आहे. चावल्याबरोबर तो माणूस त्या जागेत संपला गेला म्हणजे मृत झाला. अशा प्रकारे कथा सांगू लागले. भवते सांगती पाहती सर्प गेला वाल्मिका प्रती चिंता पडता निज चित्ती प्रेत उचलती निज बळे. आणि अशा प्रकारे त्याने साप चावलेला आहे, प्रेत पडलेला आहे आणि सर्प आपल्या बिळामध्ये जो बसलेला आहे. अशा घटना घडलेली आहे. म्हणजे साप चावला ताबडतोब बिळामध्ये जो बसला आहे. वारुळ म्हणजे वाल्मिक म्हणजे शब्द आहे, हे म्हणजे वारुळामध्ये गेलाय. अशा म्हणजे घटना त्या रात्री घडले म्हणतात. शव उचलोनी आणले गुप्त कीर्तना माझे ते कोण पैसविता कोणी नेनती यात्रस्त कीर्तन होत नवरसी. कीर्तन चालू होतं आणि कीर्तनाच्या वेळेला काय त्या गावकऱ्यांनी काय केलं, ते प्रेत जे होतं सरप चावलं ते उचलून त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि कीर्तनामध्ये ठेवलं म्हणतात. कथेसी उभा असे बोधला जनाचा जीव प्राण वेधला टाळी वाजवणी गाती नामाला जनी गलबला भजनाचा. मानखोजी बोधले महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये त्या गावच्या लोकांनी ज्या माणसाला सर्प चावला होता तो उचलून त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये आणलेलं आहे. परंतु आता कुणाचं लक्ष नाही, मानखोजी बोधलेचं लक्ष नाही. ते कीर्तनात गुंग होते आणि टाळ्या वाजत होते. असं असताना पुढे काय घडलं मग. समस्त करीती भजना बोध पाहे अवलोकुन तव प्रेतन करी स्मरण नवदेवचन बोलता. आणि अशा प्रकारे कीर्तन चालू आहे, सगळ्या टाळ्या वाजतात. परंतु त्या दिवशी प्रेत पडलं होतं, ते प्रेत काय टाळ्या वाजत होतं. त्यांना काय माहित नाही ते मृत आहे का जिवंत आहे ते. परंतु सगळे टाळ्या वाजत आहेत आणि एक झोपलेला माणूस म्हणजे साप चालत नाही, त्याला माहित नाहीये, परंतु हा टाळ्या का वाजवत नाही असे बुद्धीला कल्पना आली. पुढं काय झालं मग. हलवणी पाहती जना परी ते प्रेत जीवहीना पाहताना सांगती जाण कथेसी विघ्न ओढवले. आता कथेला विघ्न येऊ नये म्हणून कुणी काय सांगत होतं, कारण मध्येच बोलायचं म्हणजे अर्थ होतं कथेला. म्हणून आता कीर्तनामध्ये म्हणा, कुठल्या प्रवचना म्हणा, पोथीमध्ये म्हणा, कधीच इकडे तिकडे लक्ष द्यायचं. पण हे लक्ष तिकडं कुठं कथा काढत कुठं ऐकता लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. काय झालं, कुठलंही त्या कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून सांगितलंय वैद्य प्रेत आहे वगैरे वगैरे. आणि मानकोजी आपल्या कीर्तनात गुंग होते. पुढे काय झालं मग. स्वत बोध राज तेथे येऊन प्रेत हनुवटी हात लावून म्हणे का करी विठ्ठल भजन का अचेतन झालासी. अरे त्या ठिकाणी का झोपला म्हणले,
कारण त्याला कुठं माहिती आहे बोलताना की याला साप चावला आणि मरण पावला म्हणून. कीर्तनात मध्ये त्याने काय केलं की अरे बाबा सगळे टाळ्या होता कुठून बसा म्हणून त्याने काय केलं हनुटा हात लावला परंतु ते काय उठता नाही प्रेत नाही का अशी अवस्था प्रेत होती. पुढं लोक सांगती ते प्रेत त्यावरी भगवे वस्त्र घालिता विठ्ठल नाम गर्जना करीता ब्रह्मनादस्थ सर्वही. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मग त्या प्रेतावर भगवे वस्त्र टाकलेलं आहे आणि आनंदाने असं त्या ठिकाणी टाळ्या वाजतायत भजन करतायत कीर्तन करतायत अशी अवस्था त्या ठिकाणी झाले. सगळे कीर्तनामध्ये गुंग झालेले आहेत दंग झाले लक्ष देऊन ऐकतायत अशा प्रकारे बोलू लागले. तया आनंद भजन कल्लोळी लोक वाजवित होते टाळी प्रेताशी जीव येवणी तात्काळी गदारोळी गरजत कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे अशा प्रकारे मानकोजी बोलते महाराजांच्या कीर्तनामध्ये एक प्रेत होतं की ज्याला सर्प चावला होता ते नाही का आणि त्याने हात लावला उठला नाही पण जेव्हा टाळ्या आणि गजर सुरू केला त्या गजामध्ये ते उठून बसलं त्यावेळेस आनंद वाटला आश्चर्य वाटलं म्हणतात. एकची झाला जय जयकार प्रेत उठले नवल थोरा आश्चर्यात पडले नारी नर करीतो नमस्कार बोधल्या ते. आणि अशा प्रकारे लोकांना आश्चर्य वाटलं म्हणले ज्याला सर्प चावला तो मरण पावला होता परंतु बोधे महाराजांनी नुसतं हात लावला आणि टाळ्यांचा गजर केला आणि त्या आवाजामध्ये प्रेत उठून बसलं. ज्याने त्याला माहित होतं त्याला आश्चर्य वाटलं बाकीच्या कोणाला माहित नव्हतं. ज्या गावच्या लोकांनी त्या वस्तूला आणलं होतं आणि इतर साप चावला मृत आहे आणि म्हणून त्या गावच्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं अशा प्रकारे बोलायले. प्रेतत्व जाओनी रख माझी बैसला जनाचे समाजी भुजंग दंशला येता सहजी नेतय माझी धरोनिया. रखमाई त्याचं नाव होतं. त्या रखमाई जे आहे तो आपल्या रायण्यासून कीर्तनात चालला होता आणि वाटेकरला सर्प चावला होता पण त्याला काही कळलं नव्हतं अशी अवस्था होती आणि त्या ठिकाणी अगदी सर्वसामान्य माणसासारखा तो कीर्तनामध्ये जाऊन बसला म्हणतात. ते यमदूत परम निष्ठुर विक्राळ दाळा भयंकर बाबर जोटी कपाळी सिंदूर ती प्राणांकुर मुरटीला. प्रेतत्व जाऊन रख माझी बैसला नाचे समाजी भुजंग दौशला येत सहजी नेतय माझी दुनिया. ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत रखमाजी राळे रासून कीर्तनासाठी आलेला होता. साप चावला मेला पण मेल्यावर त्याच्या बरोबर काय झालं ती मानकोजी महाराजांना सांगू लागला. जिवंत झाल्यावर कीर्तनामध्ये तो जिवंत झाला पण मेल्यानंतर काय घडलं ते तो ठिकाणी सांगू लागला. मी मेल्यानंतर यमाचे दूत मला घेऊन जाण्यासाठी आले होते ते भयंकर दिसत होते. ऐका ते यमदूत परमनिष्ठुर विक्राळ दाळा भयंकर बाबर झोटी कपाळी सेंदूर ती प्राणांकुर मुरडीला. आणि ते यमदूत भयंकर विक्राळ होते मोठमोठे केस होते भयंकर त्यांचं रूप होतं क्रूर दृष्टी होती बाबर झोटी अशा प्रकारची ते यमराज यमाचे दूत मला घेऊन जात होते. काय झालं पाशे घालून नेत होते तो पाठीराखी आले ते दैदिप्यमान विष्णू दूते मारून तयाती निकरेशी. आणि यमाचे दूत मला नरकाला घेऊन चालले होते पण पाठीमागनं पाठ राखणारे विष्णुदूत आले. विष्णुदूत का आले तर ही कीर्तनाला चालला होता. मनामध्ये विचार जरी आला पुतीला जायचं तरी स्वर्गाला जाता येईल विचार जरी मनामध्ये आला तरी. आणि तो नरकाला चालला होता यमदूत घेऊन चालले होते पण पाठीमागून विष्णुदूत आले. विष्णुदूतांनी यमदत्तांना मारलं आणि मला तिथून सोडवलं असं तो माणूस सांगू लागला. म्हणती हा कदेशी जाता तया यम पाश नाही तत्वता ठावे असून केले अनुता ऐसी सत्ता कवनाची. विष्णुदूतांनी यमदूताला सांगितलं ही कीर्तनाला चालला होता आणि कीर्तनाला जात असताना तुम्ही त्याला मारलंच कसं घेऊन कस काय चालला म्हणले. कारण तो जो कीर्तनाला जातो तिथं यमाची सत्ता चालतच नाही ही तुम्हाला माहिती असताना तुम्ही एवढं त्या ठिकाणी इथं बळजबरीपणा का केला. विष्णुदूता त्या यमदूताला बोलतात. म्हणून तया दूता ते मारित विष्णुदूत धरुणी नेत
मज सोडवीत यथार्थ आलो भयभीत पळवणी. आणि त्या यमदूत मला घेऊन चालले होते, विष्णुदूतांनी वाचवलं. आणि इथं ह्या लोकांनी प्रेत कीर्तनामध्ये आणल्यानंतर ना मानकोजी महाराजांच्या नामाचा गजर, आणि त्यानं त्या ठिकाणी जीव परत माघारी आला असं सांगू लागला. ते सांगता वर्तमान नवल करीती सर्वजण, अद्भुत केले कथन हा महिमान संताचा. आणि त्यानं मेलेला माणूस कीर्तनात जिवंत झाला, आणि मेल्यावर काय झालं ते त्यानं जिवंतपणे सांगितलं. लोकांनी ऐकलं, आश्चर्य वाटलं, अद्भुत संताचा महिमा आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. समस्त यात्रेच्या माझी प्रेत संजीवनी आली आजी, धन्य धन्य मान कोजी केला राजी परमात्मा. आणि असा असणारा मानकुजी महाराज बोधले, कीर्तनामध्ये त्या ठिकाणी प्रेत जिवंत केलं. एवढी सत्ता सामर्थ्य असणारे भक्तराज आहेत. ऐका, कीर्ती वाढल यवनी अमल व्रता लागेल ध्यानी, रिजवीत पूजा सेवनी ध्यानी मनी निज निष्ठे. आणि इकडे मानकोजी महाराजांची कीर्ती वाढू लागली, अफाट कीर्ती वाढली. दर्शनासाठी लोक खूप लांबून धामणगावला येत होती असं सांगतात. आसुत्या राळे राशीचा पाटील, लोभाजी नामे कुटील, बोधल्यात द्वेष मंगळ सर्व काळ निर्भीती. आणि इकडं राळे रसला लोभाजी पाटील श्रीमंत होता, सावकार होता, आणि तोच लोभाजी पाटील मानकोजी महाराजांचा सासरा होता. आणि सासरा असून सुद्धा मानकोजी महाराजांची निंदा करत होता. त्यांचं असणारी वाढलेली कीर्ती याला पटत नव्हती, द्वेष करत होता असं सांगतात. हंसाच्या यशात काग पाहून संतोष अनुराग, उगात द्रोह माजवीला हृद रोग, उन्हे लाग माग योजिती. हंसाची कीर्ती पाहिल्यावर कावळ्याला सहज राग येतो, तसं मानकोजी महाराजांची कीर्ती वाढत असताना हे इकडे लोभाजी पाटील उगतच मनामध्ये विनाकारण तो दोष वाढवत होता असं सांगतात. आसुत्याचे घरेची दासी परम भाविक नाम हौसी, बोध ध्यान लागेल तीसी झाली तीसी सद्भावे. आणि ती लोभाजे पाटील याच्या घरची दासी, तिचं नाव हौसी होतं, आणि ती मानकोजी महाराजांची निस्सिम भक्त होती. मानकोजी महाराजांची कीर्तनाला जात होती, सेवा करत होती असं सांगतात. मणी लागेला भजन छंद, वाचे गोविंद नाम प्रबंध, प्रहर रात्र राहत प्रभुद जाय सनित बोधाचे. आणि ती हौसी जी होती तिला बोध राजाचं वेड लागलं होतं. मानकोजी महाराजांची परम भक्त होती. दिवसभर त्या पाटलाच्या घरी काम करायची आणि रात्री कीर्तनाला धामणगावला जात होती असं सांगतात. झाडोनिया राहुल गण करी सडा समर्जन, उगवला नाही जो दिन घरी जाऊन काम करी. आणि ती हंसी लोबाजे पाटलाच्या घरी रात्री जायचं, मानकोजी महाराजांची तर कीर्तन करतायत ते व्यासपीठ साफ करायचं, झाडून काढायचं, दिवे लावायचे, सगळं त्या ठिकाणी व्यवस्था करायची. रात्रभर कीर्तन ऐकायचं आणि दिवस उगवायच्या आधी इकडे लाडे रसला यायचं, लोबाजे पाटलाच्या घरी काम करायचं असं चालू होतं. या रीती आचरता व्रत लोभाजी समजले व्रत, रात्र दिवस तिजला जपत धरून बांधित खांबाशी. आणि ही वर्तमान लोभाजीला कळलं. लोभाजीने विचार केला आजपासून हिला जाऊच द्यायचं नाही कीर्तनाला, म्हणून दिवसभर तिच्याकडून काम करून घेत होता आणि रात्रीच्या टायमाला तिला घरात दाव्यानं बांधून ठेवत होता असं सांगतात. लोभाचे पुत्र तिघे सहजी, यमाजी कामाजी दंभाजी, तीही जपून नित्य रोजी एक समाजी धरलेली. आणि त्या लोभाजी पाटलाची 3 मुलं होती, यमाजी, कामाजी आणि दंभाजी. ती तिघही हौसीवर लक्ष ठेवायची. जर कीर्तनाला चालली तर तिला धरून आणायचं, वडून घरामध्ये पॅक दरवाजा लावून ठेवायचा, आतमध्ये बांधून ठेवत होते असं सांगतात. तैसीत ओढुनी आणली, केसा कर्शुनी बहुमारिली, आजपासून जाता पहिली प्राणास मुकली जाणे. आणि त्या तिघांनी पोरांनी सांगितलं त्या हौसीला, कीर्तनाला चालली होती, तिला केसाला धरलं, वडीत फरा फरा घरात आणलं
तिला मारलं आणि सांगितलं आजपासून जर कीर्तनाला गेली तर जीवच मारतो, अशी ती लोक हौसीला बोलू पायरी लागले. देऊन दहशत हौसी कोंडीली घरात, दिवसा काम करून घेत रात्री निश्चित बांधिती. आणि त्या तिघांनी हौसीला घरामध्ये कोंडून टाकलं दरवाजाच्या आतमध्ये. दिवसभर तिच्याकडून काम करून घेत होते आणि रात्रीच्या टायमाला तिला घरामध्ये कोंडून ठेवत होते, मारत होते असं सांगतात. तयाची कन्या सुमती पंचवर्षी तुळशी म्हणती, हौसी संग काम करीती ध्यान चित्ती बोधाची. आणि ती हंसीची मुलगी तुलसी नाव होतं, तिचं 5 वर्षाचं लेकरू होतं महाराज. आणि हौसी बरोबर तेही काम करत होत असं सांगतात. तशात सापडला अवसर जाय बोधा पाची तत्वर, घरी येत धैत निष्ठूर मारिती मार अनिर्वाच्य. आणि ते हौसी तिला जर अवसर भेटला, वेळ भेटला, मोका भेटला की ती कीर्तनाला येत होती. आणि कीर्तनावरून आल्यावर ही लोक तिला मारित होती, तिच्या केसाला धरून ओढीत होती आणि आतमध्ये घरात नेऊन कोंडून टाकत होती असं सांगतात. यावरी लोभाजी उन्मत हौसी लागी विक्री घालीत, गिराई काल बहुत कोण सांगत तीनसे. आणि इकडं लोबाजीला कळलं ही रोजच कीर्तनाला चालली आणि त्याच्यामुळं तिला विकायचंच ठरवलं. आपल्या इथं नकोच, कोणाला तरी लांब नेऊन देऊन तिचं पैसे घेऊ म्हणून तिला विक्रीला त्या हौसीला लोबाजी पाटीलनं काढला. हौसीने बोधा सांगितले मजला विक्री घातले, तरी तुम्ही विकत घ्या वहिले वचन मानिले पाहिजे पै. हौसीनं बोधराजांना सांगितलं महाराज मला या पाटलानं विकायला काढलंय, तर दुसऱ्याच्या इथं जाण्यापेक्षा तुम्हीच मला विकत घ्या असं बोलल्यानंतर ना मानकोजी महाराजांनाही ते विचार पटले. काय झालं ते ऐकून बोधराज रायराजी गेले सहज, कोण घेऊन या सतेज द्यावी विकत मज हौसी. हौसीचं म्हणणं बोधराजांनी ऐकलं. मानकोजी महाराज धामणगावरून राळेरासला गेले आणि ते हौसीची मागणी करू लागले. त्यावेळेस तो लोभाजी पाटीला काय करू लागला ऐका. तो परमद्वेषी दुरात्मा नष्ट वचन न मानी ती स्पष्ट, म्हणती तू संसार भ्रष्ट झाला एकनिष्ठ वारकरी. आणि ते लोभाजी त्या मानकोजींना सांगू लागले बोधले महाराजांना तू नष्ट आहे म्हणले, दुष्ट आहे, तुला संसार करायचं कळत नाहीये, अशा पद्धतीने तू फक्त वारकरीच झालाय असं तू लोभाजी पाटील बोधले महाराजांना सांगू लागला. आमचे आमचे स्वभाव वैर धेराची ही पोर, बरी तू मान दिवसाचार शब्द करकरण करावी. त्या लोभाजी पाटीलने सांगितलं तुमचं आणि आमचं वैर पूर्वीपासून आहे. जेव्हा आम्ही मुलगी तुम्हाला दिली आणि तुम्ही भाषणाला लागले तेव्हापासून तुमचं आमचं जमत नाही. आम्ही ही पोरगी एखाद्या गरीबाला देऊ पण तुम्हाला देणार नाहीये असं तो लोभाजी पाटील सांगू लागला. दुष्ट उत्तरे दुष्ट बोलती बोधले पर तो निजाती, यावरी गिरायक पाहती निर्दय चित्ती होऊ द्या. आणि तो असणारा बोधराजाला महागारी पाठवलं. निराश झाले बोधराज, तिथून निघून गेले आणि त्या हौसीसाठी एक गिराईक आलं ऐका. दयानसे त्या तिळभरी वाळून नामे एक नगरी, तेथे रामचंद्र नाईक निर्धारी धन व्यापारी धनाचे. आणि रामचंद्र नाईक नावाचा माणूस वाळूज गावामध्ये राहत होता. वैराग मोहोळ रोडला आहे ना. आणि ते असणाऱ्या वाळूज मध्ये राहत होता. तिथून आला राळेरासला आणि ती हौशीची मागणी त्यानं केली म्हणतात. तेने घेतली ते विकत न्यावया आले ग्रामात, पाटील मेजवानी करीत स्वयंपाक होतो षड्राती. आणि तो असणारा रामचंद्र नाईक वाळूजचा राहत होता वाळूजला. तिथून आल्याबरोबर इकडे लोभाजी पाटीलनं पंचपक्वान्नाचं जेवण त्याच्यासाठी बनवलं. हौसीस लागली तळमळ नेत्री वाहे दुष्कळ, बोध वियोगाची जळजळ रडे मुळमुळ कोण्याची. हौसीला दुःख वाटलं महाराज, आपण विकलं जातो याचं दुःख नाही, पण संतांची सेवा दुरावते
भोसले महाराजांपासून दूर जातोय याच्यासाठी तिच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागला. पाणी लागला निज ध्यास मन अचटले अति उदास बोल वियोगी होय कासवीस जेवी आकाश कोसळले. आणि तिला दुःख झालं, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. बोध राजाचा वियोग, मानकोजी महाराजांचा संतांचा वियोग होणार याच्यासाठी आभाळ कोसळलं, एवढं दुःख तिला प्राप्त झालं. सहस्रविधाचा पात देवी शरीरी होय कल्पांत नेत्री चालिल्या श्रुपात जीवघात कवीची. हजारो विजा एकाच्या अंगावरती पडाव्या तेवढं अकल्पांतीचं दुःख ते हौसीला झालं. रडू लागली, आक्रोश करू लागले. अवसर न पडे कोठे रडू न शके मोकळ पोटे तुळशी कन्येच संकट मोठे थरथर मोठे कंपित. आणि ते हंसीला खूप दुःख झालं, पण ती मोठ्यानं रडू शकत नव्हती. आणि तुलसी नावाची तिची लहान मुलगी होती 5 वर्षाची, तिलाही खूप दुःख झालं होतं असं सांगतात. रक्त नेत्री उतरले मुख तळमळी मनी वाटे असुख तान विसरली भूक वियोग दुःख अरंबळे. खूप दुःख झालं त्या हौसीला. त्या ठिकाणी आरक्त अशा प्रकारचे डोळे लाल झाले, मुख कोमाईलं दुःखित झालं असं सांगतात. दिवसाला 2 प्रहर नाईक जेवून झाले तत्पर गाडी झोपिली उभे समोर लोक अपार मिळाले. आणि ती रामचंद्र नाईक वाळूजवरून आला होता, त्याचं जेवण झालं. जेवण झाल्याबरोबर गाडी तयार केली आणि या हौशीचे पैसे वगैरे सर्व त्यानं अगोदरच दिलेले होते, त्याच्यामुळं लोक बघायला जमलेली होती. काय झालं, तो झाले अपूर्वत द्वाराबाहेर हाका मारीत आकाश आवाज होत लोक निवांत ऐकतात. तेवढ्या वेळामध्ये एक आश्चर्य घडलं, नवलाची गोष्ट घडली. दरवाजामधून त्या ठिकाणी उभी असताना आकाशातून एक आवाज आला आणि तो आवाज सगळे लोक ऐकू लागले. शब्द अर्थ सर्व ऐकला देवदूत हौसी प्रतिबोलला बोलला बोलवीत तुझला उशीर लागला चाल वेगे. आणि आकाशामधून देवदूत बोलू लागले हौसीला, म्हणले मानकोजी महाराजांनी तुम्हाला बोलवलंय आणि तुम्ही लवकरात लवकर चला. दिसत नव्हतं, फक्त आवाज सर्वांनी ऐकला. तो शब्द ऐकता हौशी तुळशी धाव घेतली बोला सरसी लोभ आला क्रोधाची धावत तिसी धरावया. आणि ते आवाजाच्या पाठीमाग लोभ त्या हौसी आणि तुळशी जाऊ लागल्या. लोभाजी घरातून आला, त्यांना धरण्याचा प्रयत्न केला, पण ते आकाशामध्ये उडाल्या. काठ्या डांग्या पडगे सोटी घेऊन लागले त्याचे पाटे गाठावे जमनी हाती पहिला दिटीन हलवी. आणि त्यावेळेस काठ्या कुऱ्हाडी घेऊन ते हौशीच्या माग लागले, तिला पकडण्यासाठी, तिला धरण्यासाठी. सगळे लोक तिला धरायला धावले, पण तेवढ्यामध्ये काय झालं, तैसीच चालल्या उर्धवर धरावयावरी करायची कर तव अधांतरीचा आकाशी उडती द्विजवर तैशात चालल्या उर्धवर धरावयावरी करती कर तव अधांतरी चालली. आणि ती लोक हौशीला धरायला धावली. त्यावेळेस हौसी आणि तुलसी आकाशामध्ये उडाले महाराज, अंतराळामध्ये. आणि वर गेल्यानंतर ना त्यांचा हात कुठं पोहोचले त्यांना धरायला. सगळ्या लोकांनी एकत्र आकाशामधून वरती निघाल्या. गेली गेली मोभाट झाला एक जनाचा गलगला हौसी तुळशी स्मरत बोधला आकाश दिदला मार्ग तिथे. आणि त्यावेळेस सगळ्या लोकांच्या समोर हौसी आणि तुलसी आकाश पंथाला निघाले महाराज. कधीच जगामध्ये घडलं नाही असं नवलाव झाला. दोघही आधांतरे आकाशामध्ये निघून गेले. मानकोजी महाराजांची निस्सिम भक्त असल्यामुळं आकाशामध्ये तिला थारा दिला असं सांगतात. कालाला होता बोधला विकत मागत हौसीला आम्ही न विकली त्या जला म्हणून झाला चमत्कार. आणि गावातली लोक राळेरास मधली लोभाजी पाटील बोलू लागला,
काल ही बोधराज आला होता, विकत मागत होता हौसीला, पण आम्ही त्यांनी दिलं नाही असं सांगतात. जेने चेटकी नाटकी कळा भुलविला भोळ्या अबळा दयाची जायची कळा आकाश मंडळा उडविली. आणि ते लोभाजी पाटील निंदा करून बोलू लागला, हे मानकुजी महाराज म्हणजे चेटक आहे, लोकांवरती तंत्र मंत्राचा वापर करतो आणि साध्या सुध्या भाविक भक्तांना तो फसवतो. कारण आजपर्यंत आकाशामध्ये उडलेलं कोणी पाहिलं का माणसाला, पण हे ना उडवलं, काहीतरी चेटक कपट केलंय असं तो लोभाजी बोलू लागला. आकाशी मानव न उडे जाणता का होता वेडे तेनेच नेली निवाडे झाले कुडे सर्वथा. लोभाजी गावातल्या लोकांना सांगू लागला, आकाशामध्ये माणूस उडू शकत नाहीये. कधी पाहिलं का आपण आकाशामध्ये माणूस उडताना? मग ही जी घडूच शकत नाही ती घडलंय, ही बोधराजनच काहीतरी चेटक केलंय असं ती लोभाजी बोलू लागला. हौसी तुळसी दोघी साजणी विष्णू ते घालोनी विमानी वैकुंठ नेली ती शिराणी एक वाणीनं बोलवे. हौसी आणि तुलसी आकाश मार्गाने निघून गेल्या जिवंतपणे. वैकुंठाला नेलं महाराज, विष्णुदूत आले विमानामध्ये घातलं, जिवंत वैकुंठाला जाणाऱ्या ह्या दोघी कलियुगातल्या आणि तुकाराम महाराज तिघजणच देहासहित वैकुंठाला गेले असं सांगतात. जैसा तुकाराम वाणी संत देहासहित गेला प्रस्तुत तैसेच हे अपूर्व व्रत लोक समस्त चाकाटले. तसे तुकाराम महाराज देहासहित विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले जिवंत, त्याच पद्धतीने हौसी आणि तुलसी तुकाराम महाराजाप्रमाणेच आकाश पंथाला निघून मोक्षाला वैकुंठाला गेल्या. म्हणती धन्य हौसी तुळसी धन्य बोध कैवल्य राशी सर्व देखत नेली कैसी संत मनासी आनंद. आणि इकडे लोक आश्चर्य करू लागले आणि संताला आनंद वाटू लागला. महाराज सगळ्याच्या देखत हौसी आणि तुलसीला आकाश मार्गाने वैकुंठाला नेलं, धन्य तो बोधराज आहे संत वर्णन करू लागले. हौसी गेली मोक्ष पंथे रामचंद्र नाईक होते ते नवल झाले थात धन्य भावार्थ हौसीचा. आणि ती असणारी हौसी वैकुंठाला सगळ्यांच्या देखत गेली. रामचंद्र नाईक तिला विकत घेण्यासाठी आलेला होता, तोही तिथं होता, त्यानंही सगळा प्रकार बघितला. काय झालं? निंदक कुटील धूर्त लोभाजी मनी जळपत काही न बोलवे मात मनीच्या मनात दुखावला. लोभाजी पाटलाला खूप राग आला होता, त्याला माहिती होतं हे बोललेलंच केलंय, पण काय करता, पुरावाच काय नव्हता, त्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. मनामध्ये संताप झाला होता, पण खाली मान घालून गप्प बसला. कोण घेतले परत नायक गेला रिक्त हात हौसी सतोषेल रमानात बोध समर्थ कृपेने. आणि त्या रामचंद्र नाईकनं जे पैसे दिले होते हौसीचे ते माघारी घेतले आणि रिकाम्या हाताने तो नाईक वाळूज गाव त्याचा होता तो तिकडे निघून गेला. आणि इकडे भगवान परमात्मा ते हौसीला तुलसीला प्रसन्न झाले आणि बोध राजाची कृपा समर्थ आहे असं सांगतात. या परी हौसी तुळसा उद्धार पाहता सारी नारी नर उर्धव पंत नेली सत्वर जय जयकार संत करीची. आणि अशा पद्धतीने हौसी आणि तुलसी यांचा उद्धार झाला. सगळे असणारे भक्त संत जन मानकुजी महाराजांचा जय जयकार करू लागले. द्वेषी संता द्वेषावे जेवी उमनी श्वान धावे तैसेच त्याचे निज स्वभावे तारिले देवे भक्तसी. आणि द्वेषी लोकांचं संतांना जरी त्यांनी द्वेष केला तरी सुद्धा संतांवर काही परिणाम होत नसतो. भगवंतच त्यांच्यावरती कृपा करत असतो आणि आपल्या भक्ताचा महिमा वाढवतो असं सांगतात. दीन उद्धार दीनानाथ भक्त वचनी मने धावत जेने होय गटीत तेच घडवित श्रीनिधी. आणि भगवंत भक्ताच्या अधीन असतो. भक्ताने हाक मारली की भगवंत येतो आणि भक्त म्हणेल तसं देव करत असतो आणि त्याच्यामुळे भक्ताचा महिमा वाढवित असतो हे सांगतात. हौसीचा झाला उद्धार निंदक शब्द झाले अनावर
असो बोधायला यावर भक्ती तत्पर असता पै हौशी तुलसीचा उद्धार झाला. निंदक लोक निंदा करू लागले. इकडं धामण गावामध्ये मानकोजी महाराज भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होते, तत्पर होते. काय झालं? संत साधू अतित वैरागी चर्चा करीती ज्ञान योगी निजात्म सुखात भोगी वितरागी अनुदिन संत साधू महात्मा ही वैराग्य असतं यांच्याकडं. सगळे संत साधू हे वैराग्य रूप असतात आणि ते निजात्म हित जाणत असतात. आपलं हित कशामध्ये आहे हे साधू संतांना माहिती असतं असं सांगतात. श्रोती होवे सावध श्रोती द्यावे अवधान कथा सौरसी पावन अगाध हे संत महिमान कोण वर्णन करील पै ग्रंथकर्ते सांगतायत श्रोते लोकांनो ऐका, कथा सुंदर आहे. पाठीमागच्याही कथा सुंदर झाल्या आणि याच्या पुढेही याच्यापेक्षा सुंदर कथा आहे. पण संतांचा महिमा वर्णन करायला मला एक मुखानं जमणार नाहीये. ग्रंथकर्ते बोलू लागले. परी अल्प मतीचा वाद तो संती मानून या स्वाद सरता करता सुगवाद शिवगौरी संवाद निलांबरी आणि ही जी बोध निलंबरी ग्रंथ आहे महादेव पार्वतीचा संवाद आहे आणि मला संतांचं वर्णन करता येत नाही, त्यामुळे थोडक्या शब्दामध्ये करतो. तेच श्रोत्यांनी विशद मानून घ्या असं सांगतात. दुबळ्याचे अर्थ त्रसित पूर्ण करीती जे भाग्यवंत तैसे तुम्ही श्रोते संत कराल पुनीत शब्द माझे दुबळ्याला त्या ठिकाणी पावन करणारा त्या ठिकाणी श्रीमंत असतो, तसं माझे शब्द आहे. आणि तुम्ही श्रोते श्रीमंत साधू संत आहे, तर हे माझे दोन शब्द ग्रंथरूपी शब्द गोड मानून मला त्या ठिकाणी पावन करा. ग्रंथकर्ते बोलतात. बोबळी माझी अरुषवाणी परी तुम्ही सामर्थ्य केली शिराणी सरती कराल वागवानी लादला मनी भरवसा आणि माझी बोबडी वाणी आहे, वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणविना. माझे वेडे वाकडे शब्द आहेत, पण तुम्ही श्रोते संतांनी त्याला आपलंस करून घ्या असं या ठिकाणी बोलतात. सुखते शिरा हिता वेळ तृतीयाचे मन होय चंचल तरी ते कथान करसाळ वदे गोपाळ जिवाद्री. आणि त्यांनी सांगितलं ही मधीच घातलं, कारण संत महिमा वर्णन करता येत नाही म्हणून 2-4 वगैरे घातल्या. पण पुढे कथेला उशीर व्हायला लागला आणि श्रोते आतुरलेले पुढे काय कथा निघणार आहे, पुढे काय बोलले महाराज चमत्कार करताय हे ऐकण्यासाठी श्रोत्यांना आनंद आहे. म्हणून आता कथेला सुरुवात करतो. ऐका. द्वादशी क्षेत्र परम उत्तम अंबरुषीचे पुरले काम दुर्वासा अपमानिले निसीम कथा परम भागवती. आता द्वादशी क्षेत्र म्हणजे बार्शी आणि इथं बार्शीला अंबऋषी राजा पूर्वी राहत होता आणि याचं एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. दुर्वास ऋषींना छळायला दुर्वास ऋषी छळायला आले होते अंबऋषीला. त्याच्यासाठी भगवंताने गर्भवास सोसले आणि आपल्या भक्ताचं संरक्षण केलं. तेच बार्शी क्षेत्र आहे. पूर्वी त्याला द्वादशी क्षेत्र म्हणत होते. आता तिथली कथा ऐका. ते मूर्तिमंत श्री भगवंत अध्यात्मी मूर्ती असे दैदिप्यमंत दर्शना जाती भाग्यवंत पावन अद्भुत क्षेत्र ते. आणि बार्शी क्षेत्र खूप त्या ठिकाणी पुण्य पावन आहे, कारण बार्शी मध्ये मूर्तिमंत भगवंत आहे. भगवंताचं मंदिर जगामध्ये कुठं नाही, ती बार्शी मध्ये आहे. मग बार्शी मध्ये भगवंत कधी आले सांगा. द्वादशी साले भगवान म्हणून बारसी नामाभिधान आघात तेथीच महिमान व्यासनंदन बोलिला. व्यास महाराजांनी सांगितलंय भगवान परमात्मा द्वादशीला येत होते. द्वादशीलाच बारस म्हणताय आणि द्वादशीला येत असल्यामुळं बारस सोडायला येत असल्यामुळं त्या बारसचा बार्शी तिथून पुढे तिला नाव पडलं. द्वादशी क्षेत्राला बार्शी नाव तिथून प्रसिद्ध झालं आणि त्या बार्शीतली कथा आता ऐका. पुराण प्रसिद्ध ते क्षेत्र परम पावन अति पवित्र
नगर भाग्यवंत विचित्र ऐका चरित्र नवलावी. आणि परम भाग्याचं नगर आहे ती बार्शी तीर्थक्षेत्र. खूप भाग्यवान लोक आहेत तिथली, कारण भगवंताच्या सानिध्यामध्ये लोक राहत आहेत. अशा प्रकारचं ते परम पवित्र क्षेत्र आहे. आणि तिथली कथा ऐका. धनिक वाणियाची कांता धन धान्य समायुक्ता परी उदरी संतान नसता परम चिंता लागली. आणि याच बार्शीमध्ये खूप दिवसापूर्वी धनिक नावाचा वाणी राहत होता आणि त्याला असणारं संतान नव्हतं. त्याची पत्नी धार्मिक होती पण पोटाला संतती नव्हती, म्हणून त्या पती पत्नीला दुःख होत. रूप यवन गुण गंभीरता गंगाबाई नाम तत्वता देवर्षी मंत्र तंत्र उपासिता तपी बैसता जंगमू. आणि त्या वाण्याची पत्नी खूप सुंदर होत, तारुण्य होत, यवन होत. गंगाबाई तिचं नाव होत. तंत्र मंत्र साधू मुनी सगळं केलं पण त्यांना संतानच झालं नाहीये. अनेक प्रयत्न संतान प्राप्तीसाठी केले पण झालं नाहीये. याचं दुःख त्या पती पत्नीला वाटलं. नाना पाय यत्न करीती द्रव्यद्वारे नाना कृती परी न होय फल प्राप्ती चिंता चित्ती सदोगतीत. त्या दोघांना खूप चिंता होती पती पत्नीला. आणि पोटाला संतान नव्हतं, संपत्ती खूप होती, पैसा भरपूर होता पण घराला वंशाला दिवा नव्हता, मुलगी नव्हती, मुलगा नव्हता. याचं दुःख त्या दोघांना होतं. बसवय्या नाम तिचा वर द्रव्य खर्चिले अपार परी संतती विना निरतर दान देकार करी बहू. बसवय्या नावाचा तिचा नवरा होता आणि ती गंगाबाई जी होती ती धार्मिक होती. खूप प्रयत्न केले पण काही करून संतान प्राप्ती नव्हती. त्याच्यामुळे ते असणारा पती पत्नी दुःखी होता असं सांगतात. द्रव्यवंत वाणी सेठ परी संतती विन आला वीट मंत्र तंत्र यंत्र खटपट पूजी बसवट स्मशान जे. आणि त्या वाण्यानं खूप प्रयत्न केला महाराज. खूप श्रीमंत होता, पैसा भरपूर होता, यंत्र मंत्र तंत्र मांत्रिक सगळं केलं, काही केलं तरी संतती होत नव्हती असं सांगतात. आयसे यत्ने करीता थकली तो जनवार्ता ऐकिली हौसी दासी उद्धारिली प्रचित आली बहुता ते. आणि गंगाबाईनं खूप प्रयत्न केले आणि हे मानकोजी महाराजांची कीर्ती तिनं ऐकली होती. आणि असं ऐकलं तिच्या कानानं की हौसी नावाची दासी तिचा उद्धार मानकोजी महाराजांनी केलाय, म्हणजे त्याच्याकडे सगळ्या सिद्धी प्राप्त आहे, एवढा पवित्रवान तो महात्मा आहे असं त्या गंगाबाईनं कानानं ऐकलं. देव्रत ऐकताची कानी वेद लागला तिचे मनी तो पुढे एकादशी लक्ष्मी यात्रे लागून निघाली. आणि त्या गंगाबाईनं ऐकलं की मानकोजी महाराजांकडे अद्भुत शक्ती आहे, त्यांनी आजपर्यंत अनेक चमत्कार केलेले आहेत आणि आपल्यालाही पुत्र संतती होईल या आशेनं बार्शीवरून धामणगावची वारी प्रत्येक एकादशीला गंगाबाईनं सुरू केली. वारकऱ्याची संगत लागली तया संगे जात चरण चाली भजनाची धुंद लागली अति सुखावली मानसे. आणि एकादशीला लोक निघाली, दिंडी निघाली की त्यांच्या बरोबर जात होती. निघाली यात्रेसाठी, चरण चाली, पायानं चालत जात होते असं सांगतात. पानगावी झाला मुक्काम तो भेटली राधाला लांब ही बीज कन्या उत्तम स्वरूप मनोरम देखिले. बार्शीहून निघाली, पानगावला मुक्काम केला. 10 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या अंतरावरती त्यांनी मुक्काम केला. पानगावला मुक्काम केल्यावर पानगाव मध्ये एक स्त्री होती गृहस्थी, तिचं नाव राधा होतं. त्या राधेच्या घरी ती गंगाबाई आली. काय बोलते ऐका. रात्री स्थळ तिथे मागे गंगा निर्मळ ते होऊन स्नेहाळ नेले तत्काळ ग्रहासी. ती पानगावला गेली मुक्कामाला आणि राधा नावाची एक स्त्री होती. गंगाबाईनं राधेला सांगितलं एवढी रात्र राहण्यासाठी आम्हाला जागा द्या, आम्हाला पुढे धामणगावला जायचंय, अंतर लांब आहे, पानगाव पासून भरपूर अंतर आहे, त्याच्यामुळे एक रात्र मुक्कामासाठी आम्हाला जागा द्या असं गंगाबाई त्या राधेला बोलतात. जागा देऊन ओसरी वर्तमान पुसेनारी
कोठे जाता निर्धारी ते कुठतरी सांगा माते. आणि राधेनं त्या असणाऱ्या गंगाबाईला ओसरी दिली, एक त्या ठिकाणी कमरा घर दिलं राहण्यासाठी. आणि बायाबाईंचं लय असतं महाराज, कुठून आला कुठं चालाव चौकशा चालू असत. मग विचारलं तिनं राधेनं, म्हणले कस काय कुठून आला कुठं चालला, चौकशा सुरू केल्या. ते म्हणे मज नाही संतान प्रयत्न केले अज्ञान जाण वेचिले द्रव्यानुमान करीत पावन न झाले. आणि राधेने सांगितलं, गंगूबाईने सांगितलं, म्हणजे आम्हाला संतानच नाही, खूप प्रयत्न केले आम्ही पण आम्हाला संतान नाही. मानकोजी महाराजांची कीर्ती ऐकली आणि त्यांच्या दर्शनासाठी धामणगावला निघाला. गंगाबाई राधेला सांगतात, आता ऐकली मोदक कीर्ती म्हणून जाते यात्रे परती. ऐकून ते राधा सुमती विचार चित्ती करीत असे. आणि त्या असणाऱ्या गंगाबाईनं सांगितलं, मानकोजी महाराजांची कीर्ती ऐकले आणि कीर्ती ऐकल्यामुळं त्यांच्या दर्शनाला चालले. राधेला बी संतान नव्हतं महाराज, तिलाही मुलगा नव्हता. मग तिने विचार केला, ती जाती तर आपण का नाही जायचं? म्हणून राधा आणि गंगाबाई दोघही यात्रेला जाण्यासाठी तयार झाले. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. आता ऐकली बोध कीर्ती म्हणून जाते यात्रे प्रती. ऐकून ती राधा सुमती विचार चित्ती करीत असे. गंगाबाईने सांगितलं, मानकोजी महाराजांची कीर्ती ऐकली, त्यांच्याकडे अद्भुत शक्ती आहे, सिद्धी प्राप्त आहे, त्यांनी अनेक चमत्कार केले, म्हणून मी संतती प्राप्तीसाठी त्यांच्या दर्शनाला चालले. ही त्या राधेनं ऐकलं, ती मनामध्ये काय विचार करते. गोविंद पंत तिचा भ्रतार तो 5 ग्रामी शेकदार. तया ते पुसो राधा सुंदर गंगे बरोबर निघाली. आणि त्या राधेलाही संतान नव्हतं, त्याचा नवराही श्रीमंत होती, दोघी श्रीमंत घराण्यामधल्या होत्या, पण दोघींनाही संतती नव्हती. राधेनं नवऱ्याला विचारलं, गोविंद पंताला, आणि त्या गंगाबाई बरोबर पानगाव मधून पुढं धामणगावला निघाल्या. धर्मपुरा प्रति आले शेषधरित स्नान केले. धर्मालयी दर्शन घेतले वंदित ओदले गुरुवर्या. त्या दोघी राधा आणि गंगाबाई दोघीही पानगाव मधून निघाल्या, डायरेक्ट धामणगावला गेल्या. नागझरी नदी आहे, त्या असणाऱ्या नदीमध्ये स्नान केलं. धर्मालयाला गेले, जिथं पांडुरंगाची प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना आहे, तिथं गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मग मानकोजी महाराजांच्या दर्शनाला पुढे निघाल्या. एकादशी निराहार रात्र झाला जागर. भानुदयी द्वादशी सुंदर भोजनी तुझ्यावर तोषविले. एकादशीचा जागर झाला, पूर्ण रात्रभर भजन झालं. द्वादशी उघडली, द्वादशीचं पारणं झालं. भोजन देऊन सगळे असणारे भाविक भक्तांना तोषवून प्रसन्न केलं. मन लागले बोधा पायी विश्वास वैसला ते ठाई. वाऱ्या करणे नवाई ऐशे हृदयी निर्धारिले. आणि त्या असणाऱ्या गंगाबाईचा भाव जडला मानकोजी महाराजांवरती. आणि तिने विचार केला, आजपासून जिवंत आहे तोपर्यंत बार्शी ते धामणगाव वाऱ्या प्रत्येक एकादशीला करायचा, हा निश्चय तिनं तिथं पक्का केला. उभयता एक चित्त करून वारीस येती धावून. एकादशी ते राहून करीती भोजन द्वादशी. आणि ते प्रत्येक एकादशीला येऊ लागल्या. गंगूबाई आणि राधाबाई संगत येऊ लागले. एकादशीला दशमीला यायचं, एकादशीला त्या ठिकाणी उपवास करायचा, स्नान करायचं, द्वादशीचं पारणं फेडायचं आणि जायचं, असा नित्यक्रम सुरू झाला. परत जाती आपुल्या गावा. एकादशीचा धरिला हेवा. ऐशी झाली अपार सेवा. संचित ठेवा उदेला. आणि त्या असणाऱ्या गंगाबाई आणि राधाबाई गंगाबाई बार्शीतल्या होत्या, राधाबाई पानगावच्या होत्या. तिथून यायच्या, तिथून प्रत्येक एकादशीला यात्रा करत होती. अनेक दिवस झाले.
त्याच्यामुळं आणि त्यांचं जे संचित होतं ते पुण्य होतं ते जमा झालं आणि ते पुण्याचं फळ त्यांना प्राप्त होण्याची वेळ आली म्हणतात. वारी करुणी परत जाता नमित्या झाल्या बोध परमार्था प्रसन्न मुख त्यांनी पाहता सांगती वार्ता पुत्र नसे. आणि वारी करून माघारी जात असताना मानकोजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मानकोजी महाराज प्रसन्न पाहिल्यानंतर ना त्या दोघींनी आपल्या अंतकरणातली जी तळमळ होती, आपल्याला संततीचं दुःख होता, ते मानकोजी महाराजांपुढं प्रकट केला. आ पुत्रिकाच्या नारी त्या व्यर्थ वाचल्या संसारी जळविन कासारी देवी परी आमुची पै. राधा आणि गंगाबाई मानकोजी महाराजांना सांगू लागले, आम्हाला संतान नाहीये, वांज म्हणून आम्ही या जगामध्ये पृथ्वीवरती राहतो, त्याचं खूप दुःख आहे. पाण्यातला मासा बाहेर काढल्यावर एवढं दुःख त्याला होतं, तेवढं दुःख आम्हा दोघीला आहे, असं ती मानकोजी महाराजांना सांगू लागल्या. कोटी नाही संतान पतीचे सदा उदास मन गईवरून बोले वचन भावे नमन करिता ती. त्या दोघींनी सांगितलं, आम्हाला संतान नाही, पुत्र प्राप्ती नाही, त्याच्यामुळं आमची पतीही दुःख आहेत आणि आपलं असं असणार दुःखित वार्ता मानकोजी महाराजांना त्या दोघींना सांगितल्या. नेत्री चालल्या विला मुधारा त्याने द्रव आला अंतरा कळवळून ते अवसरा मस्तकी कर ठेवी ती पै. आणि त्या दोघींनी कळवळीन अंतकरणापासून आपल्या वेदना सांगितल्या, आपल्याला झालेलं दुःख सांगितलं, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. मानकोजी महाराजांना दया आली आणि मस्तकावरती हात ठेवला. काय करतात? मग प्रसाद देती निज तांबूल अर्धा अर्धा भागा मोल उभय तास देती दयाळ झाले सफळ पूर्व पुण्य. आणि तांबूल प्रसाद एकच प्रसाद घेतला, त्याचे 2 भाग केले आणि दोघींनाही अर्धा अर्धा दिला. दोघींच्याही हातामध्ये अर्धा अर्धा प्रसादाचा भाग ठेवला. काय झालं? तांबूल प्रसाद मिळाला भाग गंगाने भक्तीला सवेग राधे प्रति संशय नाग तेने हृदय भाग दौशिले. आणि दोघींनाही प्रसाद दिला, समोर दिला. गंगाबाईनं अंतकरणापासून लगेच त्यांच्या समोरच खाल्ला, पण राधेला संकट टेन्शन आलं महाराज, तिच्यामध्ये डोक्यामध्ये संशय निर्माण झाला आणि प्रसादाने पुत्र होत असतोय काय आणि साधू आहे महाराज आहे काय बी दिल्यावर आपण खायचं, काही संशयाचा विकल्प तिच्या मनामध्ये निर्माण झाला. तिने प्रसाद हातामध्ये घेतला, खाल्ला नाही, उष्टा होता म्हणून खाल्ला नाही. ऐका, मनी आली कल्पना उच्चिष्ट वर्जे असे ब्राह्मणा तेन बक्षिता करून नमना चाली भुवना सत्वरी. मानकोजी महाराजांनी दोघींनाही प्रसाद दिला. गंगाबाईनं खाल्ला, पण तिनं हातामध्ये तसाच घेतला, खाल्ला नाही, हातामध्ये होता, खाल्ला नाही तिनं प्रसाद. आणि महागारी जात असताना प्रसादाचं काय झालं? तो देखील स्नान शिळा कर्दम झाला गोळा ते त्याच टाकुनी तांबूला गेली बाळा ग्रहाते. आणि तिनं तो प्रसाद घेतला, मानकोजी महाराजापासून लांब गेली आणि एक आंघोळीचं स्थान होतं आणि त्याच्या खाली दगड, त्या दगडाखाली चिखल होता आणि तो असणारा तांबूलाचा प्रसाद त्या चिखलामध्ये तिनं टाकून दिला राधेला. आणि गंगाबाई आणि राधा दोघही आपापल्या गावाला निघून गेल्या. सोयावरी गंगा राधा नमस्कारोनी निज बोधा ग्रामासी गेल्या त्या सुबधा सर्व आपदा दुरावली. आणि दोघीही त्या ठिकाणी मानकोजी महाराजांना नमस्कार केला आणि आपापल्या गावाला त्या ठिकाणी निघाल्या. गंगा झाली गर्भवती आनंदन समाये चित्ती जैसी चंद्रकळा वाढती वृद्धी पावती गर्भतैसे. आणि पुढे त्या प्रसादानं गंगा त्या ठिकाणी गंगाबाई गर्भवती राहिल्या. चंद्राची कळा वाढावी तशा पद्धतीने त्यांच्या पोटातला गर्भ पुढे वाढत चालला. 9 मास भरता पूर्ण पुत्र जन्मला रूपे सगुण नाव ठेवले मल्लिकार्जुन रूप संपन्न श्रीवर. आणि गंगाबाईला पुढे दिवस गेले. 9 महिन्यानंतर एक सुंदर मुलगा झाला मानकोजी महाराजांच्या प्रसादानं आणि मल्लिकार्जुन त्याचं नाव ठेवलं असं सांगतात. पुत्र उत्सव वाण्याने केला तो ब्रह्मानंद पार झाला बसवलिंग संतोषला पार केला धर्म त्याने. आणि अनेक वर्षांनी मुलगा झाला, त्याच्यामुळे तो बसवलिंग
वाणी त्यानं खूप आनंद झाला आणि पुत्र सोहळाचा त्या ठिकाणी मोठा उत्साह त्यानं सुरुवात केली. जन्मास भरता गंगाबाई पती समवेत लवलाई यात्रेची जाती पायी आली पानगावी मुक्कामा. आणि 6 महिने झालं, 6 महिन्याचं ते लेकरू झालं आणि लगेच गंगाबाई पतीला घेऊन त्या ठिकाणी धामणगावला निघाल्या आणि ठरलेला मुक्काम पानगावला होता म्हणून त्या राधेच्या घरीच पानगावला मुक्कामाला थांबले. ओ राधाने मनी जाणले आपण प्रसादासी त्यागिले तेने सर्व निष्फळ झाले वांज राहिले संसारी. आणि राधानं बघितलं गंगाबाईला मुलगा झाला मानकोजी महाराजांच्या प्रसादानं आणि आपण विकल्प आणून टाकून दिला. आता आपल्याला संतती होणार नाही याचं दुःख त्या राधेला वाटलं. आईचे मानून तळमळत यात्रेस गेली त्या समवेत धर्मण्यपुरी राहत नवस पुरवित गंगाती. आणि आता राधा आणि गंगाबाई दोघही त्या ठिकाणी धामणगावला निघाले आणि धामणगावला पोचले. धर्मालयाला गेले. गंगाबाईचा नवस होता तो निवस ती पूर्ण करू लागली. ऐका, सहस्रावधी वेचिले होन असंख्य तर्पिले द्विजगण ममता बोधांचे पूजन यथा विधीने करीत असे. हजारो त्या ठिकाणी सोन्याची होणं ते आणले न गंगाबाईनं. मानकोजी महाराज आणि ममताई हे असणाऱ्या पती पत्नींची सेवा त्या ठिकाणी ही दोघ जण वाणी आणि गंगाबाई करू लागल्या. पुत्र ठेविला चरणावरी वारंवार बोधा नमस्कारी प्रसाद पळे निर्धारी आता कृपा करी कुरवाळे. आणि त्यावेळेस गंगाबाईनं आपल्याला झालेलं 6 महिन्याचं लेकरू मानकोजी महाराजांच्या पायावरती ठेवलं आणि सांगितलं तुमच्याच प्रसादाचं फळ आहे. आता तुमच्या कृपा हस्त कृपेच्या हातानं या बाळावरती हात फिरवा. गंगाबाई सांगू लागल्या, शिशु घेहो मांडीवारी कुरवाळीत वरद करी अजरामर झाले शरीरी पाती नरनारी मिळवणी. आणि गंगाबाईचं 6 महिन्याचं लेकरू मानकोजी महाराजांनी उचलला आपल्या मांडीवरती घेतला आणि आपल्या हातानं त्याच्या शरीरावरनं हात फिरवला. आजर अमर ते लेकरू झालं. सर्वजण पाहू लागले. होतो आईचा आनंद थाट तोरा देणे केला वाट विनंती ऐकादी शिष्ट कृपाविष्ट व्हावे आता. आणि हे सगळं राधेनं पाहिलं आणि ती राधेनं गोंधळ करायला सुरुवात केली. मानकोजी महाराजांच्या पुढे उभा राहून गावातल्या लोकांना मोठ्यानं बोलू लागली. ऐका, आम्ही दोघी वाऱ्या करिता प्रसन्नतेचेही होता समता प्रसाद दिदला तत्वता ऐशी समानता दोघीची. आणि दोघी ती राधा सांगू लागली सगळ्या लोकांना. मानकोजी महाराजांच्या पुढे उभा राहून बोलू लागली आम्ही दोघी समान आहे. आमच्या दोघीमध्ये भेद नाही. समान वाऱ्या करत होतो, रोज येत होतो, रोज जात होतो. दोघींनाही समान प्रसाद दिला पण मुलगा एकीलाच झालं असं ती राधा बोलू लागली. एक भागाचे प्रसाद दोन दोघीस केले समान दान एकी सफळ झाली जाण एकी भन भन उदास. राधेने सांगितलं ऐका म्हणले दोघांनाही प्रसाद समान दिला होता. एकाच बागाचे 2 तुकडे करून दोघींना दिले होते. मग एकीला मुलगा झाला आणि एकी तशीच राहिली असं कसं झालं ते राधा सांगू लागले. समान अमृत पाजिले त्यात एक अमरत्व पावले एक तत्काळ मरुनी गेले ऐसे झाले स्वामिया. आणि राधेने सांगितलं असं झालंय तुमच्या प्रसादानं. तुम्ही दोघींनाही प्रसाद सारखा दिला होता पण एक दोघांनाही अमृत पाजलं. एक अमृतानं अमर झालं आणि दुसरं अमृत पाजल्यावर मेलं. असे गती तुमच्या प्रसादानं झाले ही राधा सांगू लागली. राधा बोलता नम्र उत्तर ऐकोनी स्तब्ध नारी नर प्रारब्ध गती थोर पहा दुस्तर कर्म कैसे. आणि राधा मोठमोठ्यानं लोकांना सांगू लागली प्रसाद मानकोजी महाराजांनी दोघांनाही समान दिला होता पण एकाच प्रसादाचा मुलगा झाला आणि दुसऱ्या प्रसादाचं काही त्याचं फळच नाहीये. त्याच्यामुळं राधा सांगू लागल्या. बोधे ऐकोनी सकळ व्रत बाई प्रसाद नव्हे अनर्थ पुत्र झाला असे निश्चित पंढरीनाथ सांगत असे. आणि मानकोजी महाराजांनी सगळं वृत्तांत ऐकला आणि मानकोजी महाराजांनी राधेला सांगितलं बाई ती प्रसाद व्यर्थ नाहीये. ती प्रसाद अमृत आहे.
आणि तू जिथं प्रसाद टाकला होता तिथं जाऊन बघ, ती मुलगा तिथं झालेला आहे हे भगवंत सांगतायत. मानकोजी महाराज बोलू लागले, तव बोलती सलगीचे जण, पुत्राशी आधार कवन स्थान, तो भेटेल कैसा येऊन, असत्य वचन वाटते की. आणि लोकांनी विचारलं मानकोजी महाराजांना, तुम्ही म्हणताय प्रसादानं मुलगा झाला, मग त्या मुलगा इथं कसा येईल, त्याला इथं कसं बोलवलं जाईल, त्याचं काय प्रमाण आहे सांगा. राधेशी सांगतासे बोध, सांगतो पुत्राचा शोध, वा. प्रसाद महिमा अगाध, अन्यथा बाद ठेविला. आणि मानकोजी महाराजांनी त्या राधेला विचारलं, मुलगा तिथंच आहे जिथं तू प्रसाद टाकला, तू प्रसाद कुठं टाकला ते जागा आम्हाला दाखव, कुठं टाकलाय तो प्रसाद, कारण आमचा प्रसाद व्यर्थ नाही, ते अमृत आहे, त्याच्यामुळे जिथं टाकला तिथं तो मुलगा आहे. मानकोजी महाराज सांगू लागले, हाक मारी सगुण पुत्र, धावून येई म्हणे दिव्य गात्रा, आताची पाशी नेत्रा, लीला विचित्र प्रसादी. आणि मानकोजी महाराज राधेला सांगू लागले, हे बघ म्हणले, त्या प्रसादापासून मुलगा झाला हे फिक्सच आहे, मी आता हाक मारतो, डोळ्यानं तू पहा, असं बोलू लागले. आईशे बोध बोलता क्षणी, राधान शंकता म्हणी, हाक मारी पुत्रा म्हणून येई धावोनी बाळका. मानकोजी महाराजांनी राधेला सांगितलं, तू हाक मार तुझ्या पोराला, तू जिथं असेल तिथून येईल, म्हणून तिनं राधेनं कुठलाच विचार केला नाही, मानकोजी महाराजांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि पोराला हाका मारू लागल्या. प्रेमे सद्गदित अंतरी, हाक फोडी त्या अवसरी, तो चमत्कारल्या नर नारी, देखती पर्याद्भूत. आणि त्या राधेनं मानकोजी महाराजांच्या सांगण्यावरून अंतःकरणापासून मुलाला हाक मारली, आणि हाक मारल्याबरोबर काय चमत्कार झाला, काय नवलाव झाला, सगळे असणारी लोक पाहू लागले. तो नानी तू निशब्द निघाला, तू मंडूक आकार भासला, स्नान शिळा तळी जन्मला, तांबूल टाकीला ज्या जागी. आणि त्या राधेनं हाक मारल्याबरोबर त्या राधेनं जिथं प्रसाद टाकला होता ज्या नाहानीच्या दगडाखाली चिखलामध्ये, तिथून आवाज आला आणि तिथून एक बिडूक त्या प्रसादापासून झालेलं बाहेर आला. तो मंडूक घोष शब्द करीत, आला सन्मुख उडत, रक्त गोळा थवथवीत, चरण लागत येऊनी. त्या राधेनं जिथं प्रसाद टाकला त्या प्रसादापासून जीव तयार झाला, आणि त्या प्रसादाचं ते बिडूक झालं, आणि राधेनं हाक मारल्याबरोबर ती बिडूक उड्या मारीत मारीत राधेच्या समोर आला. बोध बोले गेई बाळ, वा. याचाच करावा संभाळ. प्रतिपाळ, तो गजबजली वेलाळ, नाहक छळ मी केला की. मानकोजी महाराजांनी सांगितलं, ही बेडूकच तुझं पोरग आहे, हे प्रसाद जर तू खाल्ला असता तर तुलाही मुलगा झाला असता, तू प्रसाद नाहानीत चिखलामध्ये टाकला, म्हणून चिखलामध्ये ही बिडूक प्रसादापासून झालंय, आता ही बिडूक घेऊन घरी जा आणि याचाच सांभाळ कर. मानकोजी महाराज सांगू लागले, प्रसाद टाकीला कल्पनेने, तेने झाले संतान होणे, आता उदेले कर्म घन, मंडूक पालन आले दैवा. राधेने विचार केला, आपल्या मनामध्ये विकल्प आला, आपण जर प्रसाद भक्षण केला असता तर गंगूबाई सारखं आज आपल्याला लेकरू झालं असतं, आपण ती प्रसाद नाहानीमध्ये चिखलामध्ये टाकून दिला, आता नशिबाला बिडूकच सांभाळायचं आलं, म्हणून ती राधा दुःखी झाले. ना म्हणता क्षोभती देव, घेतान देव वेखेव, उभय पक्षी माझे दैव, फळले सर्व वाटते. आणि त्या राधेला दुःख झालं महाराज, संततीपेक्षा भयंकर दुःख झालं, कारण मानकोजी महाराजांचा प्रसाद पावला पण तिनं टाकून दिल्यामुळे त्याचं बिडूक झालं, त्याच्यामुळे तिला अफाट दुःख निर्माण झाला. मनीची मनी तळमळ लागली, लोल बोलता विसरली, स्तब्ध उभी असे उगली, कैशी झाली परी. मनामध्ये खूप दुःखी झाले, बेडूक समोर आहे पण कसं उचलावं ते बेडकाला महाराज, बघितल्यावरच भ्या वाटतंय त्याला, त्याच्यामुळे ती शांत बसली, स्तब्ध उभा राहिली, मुखामधून शब्द बाहेर पडना. काय झाला ते जाणून अंतर्गुज, प्रसन्न झाले बोधराज, हसून मन ती सहज केवी ओज करावी. आणि ती पाहिलं मानकोजी महाराजांनी सगळा प्रकार, त्यावेळेस मानकोजी महाराजांना त्या राधेची दया आली, अंतकरणापासून साधू कृपळ असतात,
त्याच्यामुळं मानकोजी महाराज आता काय करतात ऐका. मग ते मंडूक उचलून बाळ बाळ म्हणून केले निज करी कुरवाळण उग्रहण मस्तकी. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज बेडकाच्या जवळ गेले. त्या बेडूकला उचललं, हातावरती घेतलं, त्याला कुरवाळलं आणि बाळ म्हणून त्या बेडकाला मानकोजी महाराजांनी हाक मारले. तो स्पर्शता अमृत कर नर बाळे झालं सुंदर सुकुमार स्वरूप नागर कुळ उद्धार पुत्र तो. आणि मानकोजी महाराजांचा हात त्या असणाऱ्या बेडकाला लागल्याबरोबर त्या बेडकाचं सुंदर असणार एक माणसाचं निकरू, 6 महिन्याचं ते निकरू, जसं गंगूबाईचं होतं सुंदर गोमट, तसंच त्या असणाऱ्या बेडूकचं लेकरू तयार झालं असं सांगतात. जन्मास अवधीचे ते बाळक बोधांकी खेळे कौतुके बाळ पाहता ती नेटके लोकलौकिके आश्चर्य. आणि मानकोजी महाराजांच्या मांडीवर दोन्ही लेकर आहेत. हे गंगूबाईचं होतं 6 महिन्याचं आणि राधेनं जी प्रसादापासून बेडूक होतं त्याचंही मानकोजी महाराजांनी बाळ तयार केलं आणि 6 महिन्याची 2 लेकरं मानकोजी महाराजांच्या मांडीवरती खेळू लागले. विस्मय झाला मोठा देखिले ऐकले नाया चेष्टा मंडूक बाळ झाले चोखटा झाला चोहटा प्रसिद्ध. लोकांना आश्चर्य वाटलं, महाराज जी देखिले ना ऐकले, जी कधीच पाहिलं नाही ऐकलं नाही असं असणार एक असणारे बेडूकाचं लेकरू तयार झालं. हे असणारं नवलावर मानकोजी महाराजांनी करून दाखवला. तो बाळ राधे प्रती बोधला देत असे प्रीती आनंदून प्रेम चित्ती बाळ निश्चित घेतले. आणि ते असणारे लेकरू मानकोजी महाराजांनी मांडीवरनं उचलला आणि राधेच्या हातामध्ये दिला आणि त्या ठिकाणी सांगू लागले. प्रसूत न होता फुटला पाना पाजिती पुत्र मंडूक ताना लोक पाहुनी तर्कनाना करिता कल्पना न वैसे. आणि त्या असणाऱ्या राधेला गरोदर नसताना सुद्धा ही संतती त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. पाहणा फुटला आणि त्या लेकराला त्या ठिकाणी पाजू लागले. आईची आधी कलीला गोचर भक्त करीत असे नाना परी लोक भजते निर्धारी झाली भोरी महत् पापा. अशा पद्धतीने ही मानकोजी महाराजांची कीर्ती आहे. आपण ऐकतोय पहिल्या अध्यायापासून. अद्भुत अशा प्रकारचं त्यांचं चरित्र आहे आणि आज इथपर्यंतची कथा सांगितली म्हणतात. गंगा राधाचे समाधान बोध केले पुत्र देऊन नमस्कारुनी बोध चरण नन्य चरण निज भावे. गंगा आणि राधा यांची इच्छा जी होती संतान प्राप्तीची ती मानकोजी महाराजांनी पूर्ण केली. म्हणजे मानकोजी महाराज ईश्वर, केवळ ईश्वर अवतार आहे आणि सगळ्या लोकांच्या इच्छा ते पूर्ण करतात. तशीच त्या दोघींची केली. ऐका. जगी विरुडली कीर्ती कामिकाचे काम पुरती अंदासी होय नेत्र प्राप्ती कोड जाती अष्ट दिशा. अहो मानकोजी महाराजांची अद्भुत कीर्ती वाढली. आज नवलव पाहिला महाराज बेडकाचा त्या ठिकाणी मुलगा संतती प्राप्त करून दिली आणि अंधाळ्याला सुद्धा डोळे येत आहेत. ज्याच्या अंगावरती कोड आहे ते सुद्धा निरोगी होत आहे. एवढी असणारी मानकोजी महाराजांचा प्रताप वाढू लागला. भक्ती लागोणी नारी नर सन्मार्ग वर्तती निरंतर हरी भजन्याती सादर सदा सादर श्रवणार्थी. आणि अशा पद्धतीनं मानकोजी महाराजांचं तेज, शौर्य, प्रताप आणि भगवंताची भक्ती वाढू लागली. भगवंताचं भजन करत होते आणि भक्तीचाच प्रताप जगामध्ये वाढू लागला. नाना चरित्र नाना लीला जन पाहती निज डोळा अभिनवतेचा सोहळा भार गोपाळा जयाचा. आणि असणारा नाना चरित्र आहेत, नाना लीला आहेत मानकोजी महाराजांच्या आणि लोक डोळ्यांनी पाहू लागले. सगळी कीर्ती कानानं ऐकू लागले. ज्या भगवंतावरती भार आहे असे असणारे मानकोजी महाराज त्यांची कीर्ती ऐका. भक्त पालन दान वदलना पतित पावन चलन वलना पांडुरंग दया घना वदवी रसना बोधल भारी. आणि भक्ताला पावन करणारा तो भगवंत आहे. मानकोजी महाराजांचे चरित्र इथपर्यंत आलं. आता इथूनही पुढं असंच चरित्र माझ्या मुखामधून वदावं हीच प्रार्थना भगवंताला ग्रंथ करते करतात. जीवित्व जीवासी भान परिशिवची तो निधान आता जीव जीवा विधान विधी विधान समरसडे. जीव नावाचे लेखक या ग्रंथाचे
आणि जीव तीच ब्रह्म आहे, जीव तीच शिव आहे. त्याच शिवस्वरूपी भगवान परमात्म्याला नमस्कार करून पुढे असणाऱ्या कथेला सुरुवात करतो. इति श्री बोल बोधलिलांबरी शिव गौरी विनोद चिदांबरी भक्त काम कल्पद्रुपा उदुंबरी गुंडाने कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम